आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे। सकाळी 7:40 हा विजयादशमी उत्सव सुरू होईल। यंदा शताब्दी वर्ष असल्याने या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी आहेत। सरसंघचालक मोहन भागवत आज काय बौद्धिक देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। आंतरराष्ट्रीय मीडिया आणि देशविषयी देशातील अनेक स्वयंसेवक आणि प्रचारक आज उपस्थित राहतील। दरवर्षीच्या विजयादशमी उत्सवापेक्षा तिप्पट मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत। तर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पाहायला मिळणार आहे। रेशीमबाग मैदानावर हा सोहळा पार पडेल। सकाळी 7:40 या विजयादशमी उत्सवाला सुरुवात होईल। यंदा शताब्दी वर्ष असल्याने या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। सरसंघचालक मोहन भागवत आज काय बौद्धिक देणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागेल। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आहे आणि यंदा मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव पूर्ण साजरा केला जाणार आहे। स्वयंसेवकांची संख्या देखील मोठी आहे, कशी तयारी दिसतेय? श्वेता, खरं महत्व आहे। विशेष 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांना सुरुवात आजच्या दिवसापासून होणार आहे। विजयादशमी उत्सव फार महत्वाचा असतो। संघाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 6 उत्सव संघाचे असतात आणि त्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं, किंबहुना संपूर्ण जगाचं लक्ष असतं। सर्वप्रथम सरसंघचालक आल्यानंतर या शस्त्रपूजन जे शस्त्र ठेवलं त्यांचं पूजन करतील। सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदा हा प्रेमची एक प्रतिकृती आणि त्याच्या एक प्रतिकृती मॉडेल ठेवण्यात आलेल्या त्यांचं सुद्धा शस्त्रपूजन जे आधुनिक शस्त्र आहे त्यांचे सुद्धा या संघाच्या विजयादशमीमध्ये पूजन करण्याची। त्यानंतर मुख्य सुरुवात म्हणून आता आपण सगळे स्वयंसेवक इथे दिसत आहे। यंदा पथसंचलन होणार नाहीये कारण की 27 तारखेला एक मोठं असं पथसंचलन झालं होतं। संपूर्ण तयारी झालेली आहे। तब्बल 21,000च्या जवळपास स्वयंसेवक पूर्ण गणवेशामध्ये यंदा उपस्थित दिसत आहे। अनेक परदेशातून सुद्धा पाहुणे आलेले आहे। अनेक देशाविदेशातून स्वयंसेवक नागपुरात दाखल झालेले आहेत। सरसंघचालक शताब्दी वर्षात काय बोलणार त्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। अनेक देशातून प्रमुख पाहुणे इथे पोहोचलेले आहे आणि संपूर्ण तयारी झालेली आहे। संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली आहे। पुढील 3 तास हा पूर्ण विजयादशमी